Okay, so the topic which we are going to see today is human reproduction. Okay, now I'm just going to tell you the gist of human reproduction so that tomorrow we can discuss with the question answers. Okay, so human reproduction we are going to discuss. 1 minute. Okay, so first of all we'll discuss the male reproductive system. पहिल्यांदा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची जराशी माहिती घेऊ की काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या टॉपिक मध्ये असतात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. ओके, सो सगळ्यात फर्स्ट ऑफ ऑल इथे लक्षात ठेवायचं की गोनॅड हिअर हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इट इज व्हेरी बेसिक दॅट गोनॅड इज टेस्टिस. Okay, now testis has some cells which is seminiferous tubules. Actually, testis has this seminiferous tubules. Now what these tubules do, काय करतात हे seminiferous tubules, यांच्या काम काय असतं, what is the role they play? तर seminiferous tubules मध्ये दोन टाइपचे महत्वाचे सेल्स असतात. एक असतो जर्म सेल and दूसरा असतो लेडिक सेल, or we also called it interstitial cells. Okay, जो germ cell असतो that will undergo meiosis and it will form your sperm. Okay, and so leydig cell किंवा interstitial cells असतात, they are the hormone secreting cells. Okay, androgen secrete करतात. Androgen secrete करतात means they are secreting the hormone. Okay, they are secreting the hormone. The most common androgen जो मेल मध्ये secrete होतो तो असतो testosterone. Okay, it is the most common androgen which is secreted. So male reproductive system मध्ये gonads असतात. Gonads means the testes. Seminiferous tubules मध्ये हे दोन cells असतात. Okay, अजून एक सेल वेल मेन्शन्ड आहे which is Sertoli cells. Okay, which is Sertoli cells. So Sertoli cells actually help in nourishment. Sertoli cells चा कामच असतो to provide nourishment to young ones, means to sperm. Okay, sperm चा डेव्हलपमेंट होताना त्याला नरिशमेंट देण्याचा काम सर्टोली सेल्सच्या असतो. ओके, आता सर्टोली सेल्सच्या तिकडे एक डिफरन्स आलेला आहे, म्हणजे एक मेजर इथे डिफरन्स आहे सर्टोली सेल्सच्या इकडे, की जो सर्टोली सेल्स बेसिकली असतात ना ह्याच्यामध्ये स्पर्मचे हेड इम्बेब्ड असतात. ओके, इन सर्टोली सेल्स वी कॅन से दॅट द स्पर्म हेड इज इम्बेब्ड. ओके, स्पर्मचा हेड पूर्णपणे इम्बेब्ड आहे सर्टोली सेल्स मध्ये. ओके, अँड स्पर्मचा हेड इम्बेब्ड असतो अनलेस स्पर्म मॅच्युअर. जसं स्पर्म मॅच्युअर झाला इट गेट रिलीज्ड फ्रॉम सर्टोली सेल्स. ओके, इट गेट रिलीज्ड फ्रॉम सर्टोली सेल्स. सो स्पर्म जो सर्टोली सेल पासून रिलीज होतात that process is known as spermiation. That is known as spermiation. एक नवीन वर्ड आहे पण इम्पॉर्टंट आहे, क्वेश्चन आलाय. व्हॉट इज स्पर्मिएशन? वर्ड काय आहे स्टुडंट्स? स्पर्मिएशन. व्हॉट इज स्पर्मिएशन? स्पर्मिएशनचा सिंपल मीनिंग आहे रिलीज ऑफ स्पर्म फ्रॉम सर्टोली सेल्स. ओके, स्पर्म जो सर्टोली सेल पासून रिलीज होतो that is what is spermiation. So दोन सेल्स चे नाव, तीन सेल ऍक्च्युअली, जर्म सेल, लेडिक सेल और इंटरस्टिशियल सेल्स अँड सर्टोली सेल्स, आणि ह्यांचे फंक्शन इम्पॉर्टंट आहे. ओके, आता कुठला हार्मोन कुठले सेल्सला इन्फ्लुएन्स करतो? सो दोन हार्मोन आहे पिट्युटरी ग्लँडचे, वी हॅड ऑलरेडी सीन. एक LH आहे, दुसरा FSH आहे.
which is released from the anterior pituitary. Okay, anterior pituitary काय करतो? Anterior pituitary release these two hormone, LH and FSH. Now what happens with this? जो LH असतो ना, तो तुमचा लेडिक सेल वर इफेक्ट करणार आहे. ओके, लेडिक सेल याचा टार्गेट असतो and लेडिक सेल ला इफेक्ट करतो फॉर द फॉर्मेशन ऑफ टेस्टोस्टेरॉन, फॉर द फॉर्मेशन ऑफ मेल हार्मोन जो की टेस्टोस्टेरॉन है. सो हे खूपच इम्पॉर्टंट आहे, विच यू हॅव टू कीप इन माइंड की जो एंटीरियर पिट्यूटरी आहे त्याच्यावर जो हॉर्मोन इफेक्ट करत असतो दॅट इज LH. ओके, LH is going to released and it is going to act on Leydig cells. आता जो नेक्स्ट हॉर्मोन आहे FSH. FSH चा फुल फॉर्म काय आहे? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. आता हे जो फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे FSH, हे बेसिकली ऍक्शन करतो ऑन सर्टोली सेल्स. ह्याचा ऍक्शन असतो सर्टोली सेल्स वर and it helps in the development of sperm and spermiation. I hope तुम्हाला spermiation काय असतो ते वर्ड लक्षात आला असेल. Spermiation means what? Release of sperm from Sertoli cell. ओके, सो हे एक पॉइंट आहे व्हेरी इम्पॉर्टंट की FSH कुठल्या सेलवर ऍक्शन करतो. सो FSH सर्टोली सेल्स वर ऍक्शन करतो and it is responsible for your spermiation process, and LH Leydig cells वर ऍक्शन करतो and it help in releasing the testosterone. ओके, सो हे झालं तुमचा स्पर्म्सची डिटेलिंग. The next point is that pathway of sperm. Pathway of sperm in human. Human मध्ये sperm ची मूवमेंट कशी आहे? इन ह्युमन मेल म्हणजे स्पर्म प्रोड्यूस कुठे होतो आणि तिथून तो कुठे जातो, कसा पोहोचतो तो त्याचा टार्गेट पर्यंत. सो द मूवमेंट स्टार्ट समथिंग लाइक दिस. ओके, sperm is produced in seminiferous tubules. Okay, seminiferous tubules are going to combine together and they are going to form retetestus. Okay, they are going to form retetestus. Then retetestus will combine together to form vasa efferentia. Okay, so असा एक sequence तयार होतो. There is a sequence in this. Okay, okay. Then vasa efferentia will combine to form epididymis. Epididymis. Epididymis will combine together to form vasa differentia. Okay. Then vasa differentia is going to form ejaculatory duct. Okay, it is going to form ejaculatory duct. And then it is going to form urethra. It will open in urethra. So here flow of sperm है, which is a very important question. The exam मध्ये येऊ शकतो की sperm ची movement काय आहे. It starts from seminiferous tubule. It is the place where sperm is produced. Okay, sperm is produced over here. Sperm चा जो production है तो seminiferous tubule मध्ये झाला है. When seminiferous tubule combine, they form retetestus. When retetestus combine, they form vasa efferentia. When vasa efferentia combine, they form epididymis. When this combine, they form vasa differentia, ejaculatory duct, and finally urethra. Human male मध्ये तुम्हाला माहिती असेल, urethra serves the purpose of both. युरेथ्राला युरिनोजेनाइटल ट्रॅक म्हणतात मेल मध्ये. मेल मध्ये जो युरेथ्रा आहे दॅट इज नोन ॲज युरिनोजेनाइटल ट्रॅक बिकॉज इट इज कॉमन फॉर द पॅसेज ऑफ युरिन ॲज वेल ॲज स्पर्म. कॉमन पॅसेज आहे युरिन आणि स्पर्मचा. ओके, सो हे पाथवे खूपच इम्पॉर्टंट आहे. इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पाथवे. हे पाथवे लर्न पाहिजे.
सिक्वेन्स लक्षात पाहिजे, अरेंज करायला सिक्वेन्स येतो की स्पर्मची मुवमेंट कशी आहे. सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स टू रेटेटेस्टिस, देन टू वासा इफ्रेंशिया अँड देन टू एपिडायडर्मिस, वासा डिफरेंशिया, इजॅक्युलेटरी डक्ट अँड फर्दर फॉलो ऑन. ओके, आता ह्याच्या नंतर अजून एक गोष्टी जो तुमच्या लक्षात पाहिजे की ग्लँड्स असतात काय, लाईक प्रोस्ट्रेट ग्लँड, ओके, कॉपर्स ग्लँड, असे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये ग्लँड्स असतात. अँड हे ग्लँड्स खूप सारे गोष्टी सिक्रीट करतात. अँड ह्यांचा जो काय सिक्रीशन असतो, हे प्रोस्ट्रेट ग्लँड झाला, हे तुमचा काय ते कॉपर्स ग्लँड झाला, या सगळ्यांचा जो सिक्रीशन असतो त्याला सेमिनल प्लाझ्मा म्हणतो आपण. ओके, वी कॉल इट ॲज सेमिनल प्लाझ्मा. आता this seminal plasma along with sperm is called semen, which is a milky white fluid. ओके, लक्षात ठेवायचं की सेमेन मेल पेनिस मधनं फक्त स्पर्म इजॅक्युलेट होत नाही, तर मेल पेनिस मधनं जो इजॅक्युलेट होतो तो सेमेन असतो. आता या सेमिनल प्लाझ्मा मध्ये क्वेश्चन आलाय, इट इज व्हेरी रिच इन फ्रुक्टोज. प्लीज लक्षात ठेवा, सेमिनल प्लाझ्मा फ्रुक्टोज मध्ये खूप जास्त रिच आहे. अँड या फ्रुक्टोज मधनच मायटोकॉन्ड्रिया, जो स्पर्म कडे मायटोकॉन्ड्रिया असतो ना, तो या फ्रुक्टोज मधनच एटीपी काढत असतो. सो फ्रुक्टोज इज गोइंग टू गिव्ह यू एनर्जी फॉर द एटीपी प्रोडक्शन. लक्षात ठेवायचं, प्रोस्ट्रेट ग्लँड, कॉपर्स ग्लँड यांचा जो ओव्हरऑल सिक्रेशन असतो, वी कॉल इट सेमिनल प्लाझ्मा. अँड जेव्हा तो सेमिनल प्लाझ्मा स्पर्म बरोबर कंबाईन होतो, वी कॉल इट सेमेन, विच इज अ मिल्की व्हाईट फ्लुइड. ओके, तो जो सेमेन आहे तो मिल्की व्हाईट फ्लुइड आहे. ओके, अँड तो खूप रिच आहे फ्रुक्टोज मध्ये. सो जर फिमेलच्या वेजायनल ट्रॅक मध्ये, कारण फिमेलच्या वेजायनल ट्रॅक मध्ये फ्रुक्टोज नसतो, सो जर फिमेलच्या वेजायनामध्ये फ्रुक्टोज दिसला, इट इंडिकेट सेक्शुअल ऍक्टिव्हिटी. ओके, सो लक्षात ठेवायचं, फ्रुक्टोज, सेमिनल प्लाझ्मा. ओके, स्पर्मचा डायग्राम सगळ्यांना माहिती असेल की स्पर्मचा डायग्रामला एक असा कॉमन, म्हणजे मी पूर्ण डायग्राम ड्रॉ करत नाहीये, बट आय जस्ट वॉन्ट टू टेल यू की एक हेड असतो which is acrosome, and this acrosome is very important कारण या acrosome कडे लायटिक एन्झाइम्स असतात, ज्याच्याकडे कॅपॅसिटी असते टू डिझॉल्व युअर एग मेम्ब्रेन. आता इथे एन्झाइम्सचे नाव विचारले जाणार आहे की कुठले कुठले एन्झाइम्स असतात, कारण 2-3 एन्झाइम्स आहेत जो तो रिलीज करत असतो, ज्याचा ऍक्शन असतो तुमचा एगवर. ओके, म्हणजे आय होप तुम्हाला ते आठवत असेल की देर आर डिफरंट एन्झाइम्स की विच कम्स आउट फ्रॉम द व्हॉट वी कॅन से ऍक्रोझोम. जसं की कोरोना रेडियाटाला डिझॉल्व्ह करण्यासाठी एन्झाइम्स असतो, झोना पेल्युसिडाला डिझॉल्व्ह करण्यासाठी एन्झाइम्स असतो. ओके, ते एग मेम्ब्रेन्स आहेत. ओके, विटेलाइन मेम्ब्रेनला डिझॉल्व्ह करण्यासाठी एन्झाइम्स असतात. सो ते एन्झाइम्सचे नाव सीईटी मध्ये नाव एवढे रिक्वायर्ड नाहीये, बट फॉर नीट नेम इज रिक्वायर्ड. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जसा ओके, सो हे लायटिक एन्झाइम्सला हायलुरोनिडेज पण म्हणतात. ओके, यू कॅन ऑल्सो सी द वर्ड हायलुरोनिडेज. सगळे एन्झाइम्स हायलुरोनिडेज आहेत, म्हणजे दे हॅव अ डायजेस्टिंग प्रॉपर्टी, म्हणजे त्यांच्याकडे ते डायजेशन करण्याची कॅपॅसिटी असते. ओके, सो दॅट्स वाय ते विचारू शकतात की ते काय काय हे आहे. जसं हायलुरोनिडेज वर्ड आला तर लक्षात ठेवायचं की it is for the enzymes which are going to 1 minute which is going to dissolve your membranes. आता वेगवेगळे एन्झाइम्स असतात, जसं की मी सांगितलं ऍक्रोझिन झाला. ओके, हायलुरोनिडेज, ऍक्रोझिन.
झोना रेडिएटिंग एन्झाइम्स, असे वेगवेगळे एन्झाइम्स आहेत जो 2 मेजर एग मेम्ब्रेनला डिसॉल्व करतात. एक तर झोना पेल्युसिडा अँड दुसरा आहे कोरोना रेडियाटा. ओके, सो हे पॉइंट्स प्लीज लक्षात ठेवा. अपार्ट फ्रॉम दॅट स्पर्मच्या स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल. ओके, गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस मध्ये एक क्वेश्चन विचारला जातो. मेल गॅमेटोजेनेसिस बद्दल बोलते मोस्टली, म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस बद्दल, की स्पर्मॅटोजेनेसिस मधनं एक क्वेश्चन येतं की स्पर्मॅटोजेनेसिस किती पार्ट्स मध्ये डिवाइडेड आहे. तर स्पर्मॅटोजेनेसिस वन वे इव्हेंट नाहीये, 2 वे इव्हेंट आहे. म्हणजे पहिला तर आहे फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड, जो की सेल आहे, फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड. अँड दुसरा आहे स्पर्मियोजेनेसिस. ओके, स्पर्मियोजेनेसिस आहे. तो स्पर्मियोजेनेसिस म्हणजे काय? स्पर्मॅटिड विल डेव्हलप इनटू स्पर्म. ओके, स्पर्मॅटिड will develop into sperm. This is what is known as spermiogenesis. So हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा वर्ड स्पर्मॅटोजेनेसिस येतो. ओके, अँड हे जो स्पर्मियोजेनेसिसच्या प्रोसेस आहे, स्पर्मॅटिड टू स्पर्म, इट ऑकर इन सर्टोली सेल्स. सो इथे परत डेव्हलपमेंटचे नावं लक्षात ठेवायचं. सिक्वेन्स, पहिल्यांदा स्पर्मॅटोगोनियम असतो. स्पर्मॅटोगोनियम forms your primary spermatocyte. ओके, काय फॉर्म करतो? प्रायमरी spermatocyte. Then primary spermatocyte forms your secondary spermatocyte. ओके, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट नंतर सेकंडरी स्पर्मॅटोसाइट असतो. लक्षात ठेवा, स्पर्मॅटोगोनियम डिप्लॉइड आहे, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पण डिप्लॉइड आहे, पण सेकंडरी स्पर्मॅटोसाइट हॅप्लॉइड आहे. स्पर्मॅटिड असतो, अगेन जो हॅप्लॉइड असतो, अँड फायनली स्पर्म इज फॉर्म विच इज हॅप्लॉइड. ओके, आता एक प्रायमरी, ओके, हे फ्लो चार्ट प्लीज लक्षात ठेवा, हे येऊ शकतो. एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासनं, एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासनं 4 स्पर्म प्रिपेअर होतात. सो इथे हे वाला लॉजिक लक्षात ठेवायचं. असं पण विचारू शकतात की एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स मधनं किती स्पर्म्स तयार होतील, तर 100 मधनं किती होतील, असे पण क्वेश्चन्स येऊ शकतात. ओके, दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स कॅन ऑल्सो कम इन युअर एक्झाम्स. ओके, तर इथपर्यंत सगळं ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमशी रिलेटेड आहे.